Welcome to Neeti Katha Kids. चिमू नावाचा एक छोटा तेजस्वी तारा होता, जो रात्रीच्या शांत आकाशात चमकत असे. त्याचे काम होते पृथ्वीवरील मुलांची गोड स्वप्ने जपण्याचे. पण चिमू थोडा अधीर होता. एके रात्री एक नवीन, अत्यंत नाजूक आणि सुंदर स्वप्न आकाशात तरंगत आले. ते एका चकाकणाऱ्या फुलपाखरासारखे दिसत होते आणि चिमूला ते बघून उत्सुकता वाटली. मोठ्या स्वप्नांच्या शोधात चिमूने त्या नाजूक फुलपाखरासारख्या स्वप्नाला घाईघाईने बाजूला सारले. परिणामी त्या स्वप्नाच्या पंखांना थोडी इजा झाली आणि त्याची चमक मंदावली. चिमूने अजून चांगल्या स्वप्नाच्या शोधात इतर स्वप्नांनाही थोडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे काही स्वप्ने थोडी खराब झाली. इतर अनुभवी तारे त्याच्या घाईगडबडीकडे पाहून नापसंती दर्शवू लागले. अचानक भयावह स्वप्नांचे वादळ क्षितिजावर जमा होऊ लागले, ज्यामुळे मुलांची सर्व स्वप्ने धोक्यात आली. चिमूला खूप भीती वाटली आणि अपयशाची चिंता सतावू लागली. चिमूला त्या नाजूक फुलपाखरासारख्या स्वप्नाची आठवण झाली. तिचे शांत सौंदर्य आणि त्याला बाजूला सारल्यावर आलेली तिची उदासी. त्याला समजले की प्रत्येक स्वप्नाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. चिमूने आता लक्ष केंद्रित केले. त्याने आपले तेज हळुवारपणे त्या मुरगळलेल्या स्वप्न फुलपाखराकडे वळवले आणि इतर खराब झालेल्या स्वप्नांनाही काळजीपूर्वक दुरुस्त केले. भयावह स्वप्नांचे वादळ पूर्णपणे शांत झाले. सर्व मुले शांतपणे झोपली. त्यांची स्वप्ने चिमूच्या आता शांत आणि स्थिर संरक्षणाखाली तेजस्वीपणे चमकू लागली. आपल्या स्वप्नांचे रक्षण करा. Like, share and subscribe for more stories.